चला मंडळी, गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त पालक शेपूची घोटलेली भाजी बनवणार आहे। तर चला आता आपण आज रेसिपी बघूया। खूप दिवस झाले आपण रेसिपी अपलोड केली नाही, तर आज काहीतरी हेल्दी रेसिपी म्हटलं। असंही मुलं पालक खात नाही, पालक टाळतात, तर या निमित्ताने अशी घोटलेली भाजी जर बनवली ना, तुम्ही आवडून खातात मुलं खूप। म्हणजे असं तुम्ही वाटी चमचा द्याल आणि नुसती सुद्धा पिणार इतकी छान होते ही भाजी। तर चला आपण रेसिपी अगदी 5-6 मिनिटात होणारी भाजी, चला बघूया आपण रेसिपी। ही अशी मी 1 चमचा भाजीचा मोठा चमचा असतो ना, तो चमचा भरून हरभऱ्याची डाळ भिजवून थोडी 5 ते 10 मिनिटं भिजवून अशी कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे। 1 जुडी पालक घेतला आहे, बघू शकता तुम्ही, मस्त हिरवागार पालक आहे। हिवाळ्यात खूप मस्त हिरव्या भाज्या मिळतात। ती पालक अशी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून या डाळमध्ये आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे, अख्खीच बिना कापता, कारण ती शिजून आपल्याला घोटवायची। चला आता आपण ही कुकरमध्ये सर्व भाजी अशी टाकून घेतली। गॅस चालू करून घेऊया। असं 1 फुल तांब्या पाणी टाकून देते मी भाजी शिजायला। भाजी आणि डाळ आपण आता याच्या 3 शिट्ट्या घेऊन घेऊया। चवीनुसार आत्ताच आपण मीठ टाकून देऊया। मी खडे मीठ टाकते, तुम्हाला जे बारीक मीठ टाकायचं बारीक टाका, खडे टाकायचं खडे टाका। आणि हे असे पूर्ण व्यवस्थित दाबून घ्या आणि कुकर लावून देऊया आपण। आता आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या। चला मंडळी बघूया आता पुढे रेसिपी। चला मंडळी, आता आपण मसाला करून घेऊया या भाजीचा। मी असे 2 टोमॅटो कापून घेतले, 1 मोठं कांदे लसूण निवडून घेतला, असा गावठी लसूण, 2 मिरच्या घेतल्या, थोडेसे शेंगदाणे घेतले आणि असं थोडंसं खोबरं किसून घेतलं। आता हे खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेईन, हे शेंगदाणे पण तसंच, ही थोडीशी आपली लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट पण आहे, आणि हे पण वाटण करून घेऊया आता। चला वाटून घेऊया आता आपण हे। चला बघू शकता आपलं वाटण पण तयार आहे। असं थोडंसं जाडसर वाटण तयार करायचं आहे आपल्याला। आणि कुकरच्या आपल्या 3 शिट्ट्या सुद्धा झाल्या। चला आता आपण कुकर गॅस बंद करून घेऊया आणि थोडीशी 5 मिनिटे वाफ होऊ द्या, मग आपण लगेच भाजी टाकायला घेऊया। चला मंडळी, आता आपलं वाफ झालेली 5 मिनिटासाठी। आता कुकर उघडून घेऊया। चला बघू शकता अशी छान भाजी शिजून गेलेली आपली, डाळ सुद्धा। चला बघू शकता मस्त डाळ शिजून गेलेली आहे। आता आपण हे डाळ आणि पालक शेपू घोटून घेऊया। चला तुमच्याकडे इलेक्ट्रिक रवी असेल, तुम्ही इलेक्ट्रिक रवीने असे घोटून घेऊ शकता, किंवा मग गार झाल्यानंतर थोडंसं मोठ्या मिक्सरच्या भांड्याला हे करू शकता, म्हणजे घोटून घेऊ शकता। आणि अगदी खूप जास्त घोटायची नाही, अशी थोडीशी जाडसर घोटायची, म्हणजे छान टेस्ट लागते या भाजीला आणि पोरंसुद्धा खूप आवडीने खातात ही भाजी। चला आता भाजी घोटली गेली, बघू शकता काही सेकंदात आपली भाजी घोटली गेलेली आहे। चला बघा किती छान मस्त डाळ पालक शेपू कसं एकत्र झालेलं आहे मस्त। चला आता आपण भाजी टाकून घेऊया। चला भाजीला फोडणी करूया आता आपण। चला आता आपण कढई ठेवून घेतलेली आहे, बघू शकता। आता आपण त्यात तेल टाकून घेऊया, 2 पळ्या तेल टाकून घेऊया। चला आता यात जिरे टाकले, जिरे बघा छान तडतडले। आज आमच्या किचनमधला हिंग संपला आहे, याच्यात हिंग सुद्धा टाका, कारण हिंग टाकल्याने कसं हरभऱ्याची डाळ असते पचायला छान होतं। डाळ पण बघू शकता किती छान मस्त काही सेकंदात घोटली गेली। ही भाजी ना इतकी मस्त तिखट आंबट गोड मस्त लागते, इतकंच म्हणजे तिखट आंबट लागते, खूप छान खारट आंबट तिखट मस्त भाजी लागते, खूप चवीला अप्रतिम।
तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशाही सोबत खाऊ शकता. मस्त खूपच टेस्टी भाजी होती ही. पोरं तर अगदी वरणासारखी पितात या भाजीला. म्हणजे त्यानिमित्ताने पोरांच्या पोटात पालक जाणं गरजेचं आहे. आजकाल पालक खात नाही मुलं. तर चला आता मसाला आपण भाजून घेऊया चांगलं दाणेदार होईपर्यंत. चला आता मसाला छान परतवला गेलेला आहे, बघू शकता तेल सुटलं मसाल्याला. आता थोडीशी अगदी अशी ही पेस्ट टाकून घेऊया. या पेस्टमुळे भाजीला मस्त चव येते. आणि या भाजीला लसूण थोडासा व्यवस्थित घातला ना तर मस्त. आणि असं म्हणजे सर्दी जरी झालेली असली ही भाजी जर पिली ना तर खूपच मस्त, कारण याच्यात असं लसूण असतो. आणि आता बघा तो कच्चा टोमॅटो, कच्चं खोबरं, मिरच्या, शेंगदाणे छान म्हणजे एकदम छान परतवले ना तर कच्चा पण आणत नाही त्याच्यामध्ये. बघू शकता आता परतवला गेलेला आहे आपला मसाला छान. यात आपण आता थोडीशी अशी हळद, लाल मिरची पावडर थोडीशी अगदी, कारण आपण मिरची सुद्धा टाकलेली आहे. आणि अगदी चुटकीभर चवीसाठी मसाला. चला आता हे छान परतवून घेऊया असं. चला हे बघा आता मसाला छान परतवला. आता हे मिक्सरच्या भांड्याचं पाणी विसळून आता आपण इथं थोडंसं असं तडका मारून घेऊया. चला आता याला थोडेसे असं तेलाचे बुलबुले येईपर्यंत, असे तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊया हा मसाला असा याच्यातच. पाण्यात थोडंसा त्यात थोडीशी आपण ही घोटलेली भाजी ॲड करू. आणि अगदी थोडंसं अजून छान हा मसाला शिजून घेऊया आणि मग भाजी ओतून घेऊया आपण. चला बघा आता कसं छान तेल सुटलेलं आहे आता कडेने, बघू शकता. आता आपल्याला ही भाजी पूर्ण अशी याच्यामध्ये ओतून द्यायची. चला आता थोडंसं कुकरचं पाणी विसळून टाकून देऊया. चला बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. अशी ग्रेव्हीमध्ये ज्याला खायची त्याने ग्रेव्हीमध्ये सुद्धा खाऊ शकतो. आम्हाला बाजरीच्या भाकरीसोबत अशी ग्रेव्हीमध्ये ही भाजी खूप आवडते. तुम्ही बघा तुमच्या पद्धतीने. तुम्हाला अजून थोडीशी जर भातासोबत ही भाजी पातळ करायची तर पातळ पण होऊ शकते, मस्त लागते. आपण भाजी शिजताना मीठ टाकलेलंच होतं, मीठ टाकायची गरज नाही. चला आजची ही आपली घोटलेली पालकची भाजी आपल्याला कशी वाटली नक्कीच सांगा. आणि तुम्ही सुद्धा करा मैत्रिणींनो. खूप मस्त ही भाजी ना, खूप म्हणजे हेल्दी अगदी पालक असल्यामुळे. आणि मुलंसुद्धा आवडीने खातात मस्त. चला आपली भाजी रेडी झाली. चला आता आपण बोलूया. चला मैत्रिणींनो, आजची रेसिपी आपली पालकची घोटून भाजी कशी झाली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आपले व्हिडिओ शेअर करत चला, व्हिडिओला लाईक करत चला. आणि चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्याने आपल्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर का सबस्क्राईब करा प्लीज. आणि भाजी कशी झाली चला आता आपण बघूया. मस्त भाजी होती ही, तुम्ही कराच आणि मला कमेंट करून कळवा की कशी झाली भाजी. आणि ज्या मैत्रिणींना हिरवी मिरची घातली आणि अगदी तिखट नको असेल तर त्यांनी लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालेल. चला बघू शकता आपली भाजी. आता आपण टेस्ट करूया. अप्रतिम, खूप मस्त. मी तुम्हाला म्हटली ना, तुम्ही मुलांना अगदी बाउलमध्ये असं सूप सारखी प्यायला दिली तरी पितील मुलं. खूपच चवदार झालेली आहे. तर चला धन्यवाद. आजच्या व्हिडिओच्या कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत चला. धन्यवाद मैत्रिणींनो.